नमस्कार मित्रांनो, अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज मी खूप इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलो. मी जे काही टॉपिक घेत असतो ना, ते मोस्ट ऑफ द कन्फ्युजन टॉपिक किंवा ज्या गोष्टीमध्ये जास्त कन्फ्युजन असतं तसे टॉपिक घेतो, किंवा जे गोष्ट क्युरिओसिटी किंवा काहीतरी नवीन आपल्याला काहीतरी देत असतात त्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज मी तुमच्यासाठी काय घेऊन आलो मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही तुम्ही कोणतेही राहू द्या, मग तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा, 10वी 11वी 12वी कोणत्याही स्टेजला अभ्यास करा, तुम्हाला एक गोष्ट अभ्यास करताना सायन्समध्ये लक्षात येतं. जेव्हा तुम्ही डायजेशन चॅप्टर वाचत असता त्यावेळी तुम्हाला माहित पडतं की जे काही पॅनक्रियाज आहे त्याला मराठीमध्ये स्वादुपिंड म्हणतात. लक्षात ठेवा, मराठी मीडियम वाल्यांसाठी स्वादुपिंड आणि इंग्रजी मीडियमसाठी पॅनक्रियाज. तर मोस्ट ऑफ द ज्यांना आठवण ठेवायचं, तुम्ही दोन भाषेपैकी कोणती आठवण ठेवा, पण ठेवा. आपल्याला शिकणं महत्वाचं आहे, तुम्ही कसंही ठेवा ते महत्वाचं नाही. तर ज्या वेळेस आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे आपली जे पचन संस्था हा जो प्रक्रिया बघतो त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल पॅनक्रियाज नावाची एक ग्लँड असतं. आपण त्या ग्लँडला मिस ग्लँड किंवा कंपाऊंड ग्लँड असं म्हणतो. म्हणजे तुम्हाला जनरल प्रश्न विचारला जाते की पॅनक्रियाज हे मिस ग्लँड किंवा कंपाऊंड ग्लँड का बरं आहे. ठीक आहे मित्रांनो, तर मित्रांनो त्याचं तुम्हाला आज उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून काय होणार आहे, भेटणार आहे. की जे काही पॅनक्रियाज ग्लँड आहे किंवा जे स्वादुपिंड आहे त्याला मिस ग्लँड किंवा मिश्र ग्रंथी किंवा कंपाऊंड ग्लँड असं का बरं म्हटलं जातं. त्याच्या हा प्रश्न जो चांगला अभ्यास करतो ना इन्स्टंट, त्याला जवळपास चांगलं म्हणजे कन्फ्युजन होतं तेव्हा. पण आता जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा तुमचं कन्फ्युजन दूर होईल. पॅनक्रियाज वाय पॅनक्रियाज ग्लँड इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मिस ग्लँड ऑर कंपाऊंड ग्लँड. आता बघा लक्षात ठेवा असं का म्हटलं जातं. लक्षात ठेवा, ज्या वेळेस हे पॅनक्रियाज असतं म्हणजे स्वादुपिंड हे ग्लँड असते, तिचे दोन पार्ट असतात, एक हेड पार्ट असतो आणि एक टेल पार्ट असतो. तर मित्रांनो जो हेड पार्ट असतो त्याला जो पार्ट होतो त्याच्यामध्ये एक्झोक्राईन ग्लँड म्हणायचं आणि जो टेल पार्ट असतो त्याला एंडोक्राईन ग्लँड म्हणायचं. या म्हणून हे आता लक्षात ठेवा, मी मगाशी काय सांगितलं, पॅनक्रियाजला कंपाऊंड ग्लँड का बरं म्हणायचं, कारण पॅनक्रियाज मध्ये एक तर एक्झोक्राईन ग्लँड बी असतात आणि इंडोक्राईन बी ग्लँड असतात. मग आता तिसरा प्रश्न, एक्झोक्राईन कोणाला म्हणायचं आणि इंडोक्राईन कोणाला म्हणायचं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या ग्लँड जे काही सिक्रेशन करतात, ज्या काही सिक्रेशन करतात, तो जे काही स्त्रावत आहेत मराठीमध्ये म्हणजे एक्झोक्राईन ग्लँड, ज्या अशा ग्लँड असतात ज्या गोष्टी एखादी गोष्ट सिक्रेट करताना किंवा स्त्रावताना ते रक्तामध्ये स्त्रावत नाही, अशा ग्लँडला एक्झोक्राईन ग्लँड म्हणायचं. म्हणजे हे ज्या गोष्टी सिक्रेट करतात त्या गोष्टी रक्तात टाकल्या जात नाही डायरेक्ट, त्याला एक्झोक्राईन ग्लँड म्हणायचं. मग ह्या सिक्रेट काय करतात नेमक्या, तर ह्या सिक्रेट करतात मित्रांनो एन्झाईम्स. काय सिक्रेट करतात, एन्झाईम. मी युट्यूबवर माझ्या व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एक्झोक्राईन आणि एंडोक्राईनचा व्हिडिओ टाकलाय, तो तुम्ही पाहिल्यानंतरच हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला एकदम चांगलं समजेल. तर मित्रांनो ज्या ग्लँड ह्या एन्झाईम सिक्रेट करतात त्या ग्लँडला एक्झोक्राईन ग्लँड म्हणायचं. आणि ज्या ग्लँड हार्मोन सिक्रेट करतात त्याला एंडोक्राईन ग्लँड म्हणायचं. त्याला अजून दुसरी गोष्ट, ज्या ग्लँड डायरेक्ट रक्तामध्ये कोणत्याही गोष्टी टाकत नाही त्याला एक्झोक्राईन म्हणायचं. ज्या ग्लँड डायरेक्ट कोणती गोष्ट सिक्रेशन करताना, कोणती गोष्ट म्हणजे हार्मोन सिक्रेट करतात जे डायरेक्ट जेव्हा ब्लड मध्ये टाकतात त्याला एंडोक्राईन ग्लँड म्हणायचं. म्हणून मित्रांनो ह्या दोन्ही गोष्टी एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन ह्या दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन या ग्लँड मध्ये असल्यामुळं पॅनक्रियाज ग्लँडला मिस ग्लँड किंवा कंपाऊंड ग्लँड असं काय केलं जातं, म्हटलं जातं. मग एक्झोक्राईन का बरं म्हटलं जाते, कारण लक्षात ठेवा ही जी पॅनक्रियाज ग्लँड आहे हे तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये अमायलेज, लायपेज आणि ट्रिप्सिन नावाचे काय करत असतं, एन्झाईम सिक्रेट करत असतं. मित्रांनो अमायलेज काय करतं, जेव्हा तुम्ही अन्न खाता त्यावेळेस कार्बोहायड्रेटच्या पचनासाठी अमायलेज मदत करत असतं. हा जो लायपेज असतो मित्रांनो, हा लायपेज फॅटच्या पचनासाठी मदत करत असतो. आणि हा जो ट्रिप्सिन आहे मित्रांनो, हा प्रोटीनच्या पचनासाठी मदत करत असतो. मग ज्या वेळेस पॅनक्रियाज ग्लँड एक्झोक्राईन ग्लँडच्या माध्यमातून एन्झाईम सिक्रेट करत असतात त्यावेळेस त्या ग्लँडला एक्झोक्राईन ग्लँड म्हणायचं. म्हणून हे जो पॅनक्रियाज आहे त्याच्यामध्ये हा एक पार्ट झाला. दुसरी पार्ट इंडोक्राईन ग्लँड का म्हणायचं, ज्या वेळेस ह्या पॅनक्रियाजचा एंडोक्राईन पार्ट असतो, टेल पार्ट, त्याच्यामध्ये जे सिक्रेट करतात त्याला हार्मोन म्हणायचं. मग ह्या एंडोक्राईन ग्लँड मध्ये पॅनक्रियाजच्या एंडोक्राईन ग्लँड मध्ये 4 टाईपचा सेल असतात. एक बीटा सेल असतो, एक अल्फा सेल असतो, एक डेल्टा सेल असतो, एक आणि पीपी सेल असतो. मित्रांनो ज्या एंडोक्राईन ग्लँडच्या पार्ट मध्ये ह्या 4 सेल पैकी एक जे बीटा सेल असते ना मित्रा, हे बीटा सेल तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन नावाचं सिक्रेट करत असते. इन्सुलिन सिक्रेट केल्यानंतर ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये जो काही ग्लुकोजचा लेवल आहे, तुमच्या बॉडीमध्ये किती ग्लुकोज असायला पाहिजे त्याचं प्रमाण मित्रांनो हा इन्सुलिन कंट्रोल ठेवत असतं. याच्यामध्ये डिसबॅलन्स झालं तर तुम्हाला डायबिटीज नावाचा काय होत असतो, डिसीज होत असतो. म्हणून
बीटा सेल महत्वाचे आहे. आणि हे जो इन्सुलिन आहे हा इन्सुलिन काय मित्रांनो, तो हार्मोन आहे. हार्मोन कुठे टाकला जातो? डायरेक्ट रक्तामध्ये टाकला जातो. म्हणून पॅनक्रियास ग्लॅन्ड मधला जो एंडोक्राइन ग्लॅन्ड असतो त्याचा त्याचा तो जो सिक्रेट करतो त्याला हार्मोन म्हणायचं. आणि त्याला एंडोक्राइनच का म्हणायचं? कारण जे काही तो हार्मोन सिक्रेट करतो तो डायरेक्ट कुठे टाकत असतो? रक्तात टाकत असतो. मग जे एंडोक्राइन ग्लॅन्ड मधले जे काही बीटा सेल आहे ते तुमच्या रक्तामध्ये काय टाकत असतात? इन्सुलिन टाकत असतात. मग इन्सुलिनचा फंक्शन काय मित्रांनो? तुमच्या बॉडी मधला ग्लुकोज लेवल मेंटेन करायचं. त्याच्यानंतर डेल्टा सेल आहे मित्रांनो. इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं तर तुम्हाला काय होते? डायबिटीज मेलिटस होते मित्रांनो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा जो ग्लुकॅगॉन आहे, ह्या ग्लुकॅगॉनचं फंक्शन काय असतं माहिती आहे का मित्रांनो? तुमचा हा जो ग्लुकॅगॉन आहे हा काय करत असतो? ग्लायकोजेनचा कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये, ज्यावेळी तुमच्या बॉडीमध्ये ग्लायकोजेनचा कमी होते प्रमाण, त्याच्यावर त्याचा वाढवण्यासाठी ग्लुकोजचा ग्लायकोजन करण्यासाठी ग्लुकागॉन नावाचा हार्मोन सिक्रेट कोण करते? डेल्टा सेल करते. सॉरी अल्फा सेल करते. त्याच्यानंतर डेल्टा सेल आहे. डेल्टा सेल हे सोमॅटोस्टेटिन नावाचा काय करतं? हार्मोन सिक्रेट करत असतं. हा काय करतो मित्रांनो? इन्सुलिन आणि हा ग्लायकोजन सिक्रेट करतात याच्यावर नियंत्रण ठेवत असतं मित्रांनो. आणि एक चौथी सेल असते, पीपी सेल असते, त्याला पॅनक्रियाटिक सेल म्हणतात. हे सगळे पॅनक्रियाजवर काय करत असतं? कंट्रोल करत असतं. अल्टिमेट गोल काय आहे? या पॅनक्रियाजला कंपाऊंड ग्लॅन्ड किंवा मिस ग्लॅन्ड का बरं म्हणतात? कारण या पॅनक्रियाज मध्ये एक्झोक्राइनचाही पार्ट असतो आणि एंडोक्राइनही पार्ट असतो. दुसऱ्या भाषेत हे पॅनक्रियाज ग्लॅन्ड एन्झाईम सिक्रेट करते आणि हार्मोनही सिक्रेट करते. तिसरी गोष्ट, हीच पॅनक्रियाज ग्लॅन्ड रक्ताच्या बाहेरही सिक्रेट करते आणि रक्तातही करते. या सगळ्या रिझन मुळे ह्या पॅनक्रियाजला काय म्हणायचं? कंपाऊंड ग्लॅन्ड म्हणायचं. हे कसं आठवण ठेवायचं मित्रांनो ते सांगतो बघा. हा डेल्टा आहे आणि हा यस आहे. यस म्हणजे सोमॅटोस्टेटिन आणि डी म्हणजे डेल्टा. तर एस डी असा आठवण ठेवा. समोर सांगतो. अल्फा सेल आहे आणि ग्लुकॅगॉन आहे म्हणजे जी आहे. म्हणजे हा ए जी आठवण ठेवा, ए जी. आणि हा काय? बीटा आणि आय आहे म्हणजे आय बी आठवण ठेवा. मग त्याची बायको काय म्हणते मित्राला? अजी तुम्ही आय बी पेल्यावर तुम्हाला काय दिसतं? सगळं एस डी दिसतं. एका माणसाची बायको काय म्हणते मग त्याला? अजी तुम्ही आय बी पिल्यानंतर तुम्हाला सगळं कसं दिसतं? एस डी दिसतं म्हणजे इंडोक्राईन ग्लॅन्ड. मित्रांनो हे असं आठवण ठेवा. काय आहे? अजी तुम्हाला आय बी पिल्यानंतर कसं दिसतं? एस डी. आय म्हणजे इन्सुलिन, बी म्हणजे बीटा सेल. इन्सुलिन कोण सिक्रेट करतं? बीटा सेल. ए जी, ए म्हणजे अल्फा सेल, जी म्हणजे ग्लुकागॉन, आणि एस आणि डी म्हणजे एस म्हणजे सोमॅटोस्टेटिन आणि डी म्हणजे डेल्टा सेल. असं मित्रांनो लक्षात ठेवा. हे सगळा पॅनक्रियाज होता. त्याला मिस ग्लॅन्ड का बरं म्हणतात? एंडोक्राईन कोणती, एक्झोक्राईन कोणती, एंग्लोक्राईन कोणाला नाही म्हणायचं, एंडोक्राईन कोणाला म्हणायचं, इकडचा फंक्शन काय, तिकडचा फंक्शन काय, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तर सांगितल्या. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि अभ्यास करा, काहीतरी नवीन शिका आणि स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. हे व्हिडिओ बघायच्या आधी एंडोक्राईन आणि एक्झोक्राईनचा डिफरन्स काय हे एक व्हिडिओ टाकलाय, ते पाकून घ्या. त्याच्यानंतर हे मग व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.